नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर 4-5 दिवसापासून कंटिन्यू पुण्यामध्ये पाऊस पडतो आहे. तर त्यामुळे मला छत्री घ्यावी लागली आणि 2 दिवस मी पावसात भिजले होते. तर छत्री मला आठवणीने घ्यावी लागली. तर छत्री घेतली, डबे बिबे सगळे भरून घेतले आणि मी निघाले ऑफिसला जायला. तर बसमध्ये एका मुलीने तिच्या पॅन्टला क्लचर लावला होता. त्यानंतर मी ऑफिसला गेले, काम केलं. खूप सारं काम आहे, पण काय करणार, काम तर करावंच लागेल. आणि बाहेर इतकं छान वातावरण झालं आहे ना पावसाचं, की मला अशी इच्छा आहे ना की कुठेतरी फिरायला जायचं. पण फिरायला तर मी जाऊ शकत नाही आता, सुट्टी पण नाही आहे. त्यामुळे तसंच गपचूप काम केलं. त्यानंतर चहाचं वेळ झाली होती. चहा आला, चहा वगैरे पिलो आणि त्यानंतर आमची चष्म्यावरून चर्चा चालली होती. तर माझ्या या फ्रेंडला पण चष्मा करायचा होता, तर त्यामुळे ती साईज वगैरे सगळं चेक करत होती. त्यानंतर मी घरी निघालेच होते की तोपर्यंत माझ्या एका फ्रेंडचा फोन आला. माझ्या एका फ्रेंडचा म्हणजे ती ऑफिसमधलीच होती, तर ती पण आम्हाला भेटायला येत होती, कारण ऑफिसमधल्या एका फ्रेंडने रिझाईन टाकलं आहे. तर आमची चर्चा होते कायम. तर तो येतच होता म्हणून मी त्याची वाट बघत होती. तर फायनली अर्धा तास वाट बघून तो आला आणि इकडे कंटिन्यू पाऊस पडतो आहे, ट्रॅफिक पण होतं आहे. तर मला प्रश्न असा पडला आहे की मला घरी जायचं आहे, मी घरी कसं पोहोचू. तर कशी बसे मी घरी पोहोचेनच गाईज. तर येस गाईज, बाय बाय, भेटू पुन्हा.